अस्मानी संकटाने जळगाव जामोद तालुक्यातील बळीराजा हतबल. रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान. अवकाळी पावसाने गहू, हरभरा, मका, केळी व संत्रा या बागांचे मोठे नुकसान. तहसीलदारांकडून प्रत्यक्ष बांधावर पाहणी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे गहू, हरभरा, मका, केळी तसेच संत्रा फळबागा उद्ध्वस्त झाल्या असून शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झाला आहे. कापणीला आलेला गहू व हरभरा पिकांना पावसाचा तडका बसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, मका व कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे या पिकांना मोठा फटका बसला असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी जळगाव जामोद येथील तहसीलदार पवन पाटील यांनी कृषी अधिकारी जाधव, कृषी सहाय्यक शेगोकार, पटवारी वाघ, सोळंके, ग्रामसेवक चौधरी, कृषी मित्र तसेच समाधान दामोदर, दिनेश ढगे, रमेश हागे, मनोज राजपूत, रामेश्वर अंबळकर आदी शेतकऱ्यासह प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. जळगाव जामोद तालुक्यातील रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. माहिती चांगली आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व कॉमेंट अवश्य करावी. रात्री जो वादळी वारा, मुसळधार पाऊस जामोद, सुनगाव, उसरा, चालठाणा, बोराळा, बहुपट्टा, जुना पाणी या सर्व परिसरात झाला. या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मक्का, संत्रा व इतर सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मी सर्वप्रथम कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत विभाग ठिकाणचे आभार मानतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून अगदी सकाळी 8 वाजेपासून प्राथमिक नुकसान पाहणीला सुरुवात केली. जळगाव जामोदचे विद्यमान तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, सर्व तलाठी व ग्रामसेवक यांनी प्राथमिक पाहणी करून आज दुपारपर्यंत प्राथमिक नुकसानीचा अहवाल पाठवण्याचे इथे सांगितले आहे. तसेच तहसीलदार साहेबांनी सर्व खेलींचे सरसकट प्रत्येक शेतात जाऊन पंचनामा करून तात्काळ जमा करण्याचे आदेश संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना दिले आहेत. आज या तत्परतेमुळे आज दुपारी 12 वाजता जे आपण निवेदन देणार होतो ते निवेदन स्थगित केले आहे. कारण त्या निवेदनामध्ये असेल मागणी प्रशासनाने पूर्ण करून सर्व पाहणी झालेली आहे. आमची एकच मागणी आहे की या सर्व नुकसानीची सरसकट मदत शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात जमा व्हावी. यामध्ये बोराळा, बहुपट्टा, जुना पाणी, उसरा खुर्द, उसरा बुद्रुक, चालठाणा, जामोदमध्ये खेल लोण, खेल वर्गे, खेल शिवापूर, खेल माळी, खेल पारस अशा प्रकारे सर्वच खेलीमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीची सरसकट मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी एवढी विनंती आमची प्रशासनाला आहे, जेणेकरून या शेतकऱ्यांचे अश्रू थोडे का होईना पुसल्या जातील.